पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभाग क्रमांक 8 चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट रमेश खंडूजी पवळेसर, सुप्रिया शुभम भुतडा, प्राजक्ता प्रशांत गायकवाड, सुंदर नितीन ओव्हाळ यांच्या प्रचारार्थ कस्तुरबा गांधी वसाहत आणि शांतिनिकेतन सोसायटीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. मतदारांची प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन काँग्रेसचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. ज्याच्यामुळे आपण मोठं झालो त्याला विसरत नाही तो आपला, आणि म्हणून या ठिकाणी जो कुटुंबाशी निष्ठावंत राहतो तो खरा आपला. तुम्ही सर्व निष्ठावंत आहात म्हणून तुम्ही आपले, तुम्ही सगळे एका कुटुंबाचे, आणि आम्ही सर्व आजही तरी एकाच कुटुंबाशी एकाच पक्षाची निष्ठावंत आहोत, म्हणून तुमचं आमचं नातं जुळलेलं आहे. या नात्याला जर भक्कमपणा आणून द्यायचा असेल, या नात्याला जर तुम्हाला खंबीर बनवायचं असेल, यातला विश्वास निर्माण करायचा असेल, इथं परत गरिबांना सुख समाधान प्राप्त करायचं असेल, यातील प्रत्येक समस्येला न्याय द्यायचा असेल, इथं महिला उद्योगाला, महिलांच्या प्रगतीला जर न्याय द्यायचा असेल, युवकांच्या हाताला जर न्याय द्यायचा असेल, इथं वाढलेली तरुणामधील व्यसनता आणि ही जर घालवायची असेल, तर तुम्हाला सर्वांना एक सुशिक्षित आणि निर्धार करणारं व्यक्तिमत्व आणि असं पॅनल तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही आम्हाला जर निवडून दिलं तर निश्चितपणे तुमच्या सर्व महिलांसाठी महिला उद्योगाची निर्मिती करण्याचं सामर्थ्य आमच्या पॅनलमध्ये आहे. तरुणांना प्रगती देण्याचं, त्यांना मार्ग दाखवण्याचं कार्यक्षमता आमच्या चारही नगरसेवकांमध्ये असेल अशी मी ग्वाही देतो. आणि इथे आपला उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देतो. शिक्षकी पेशेमध्ये असणारे व्यक्ती जर राजकारणात आले तर काय काय सांगाल? मला तर वाटतं की सुशिक्षित लोकांनीच राजकारणात यायला पाहिजे. कारण सिस्टमला जर आपल्याला बदलायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण स्वतः उडी टाकून त्याला बदलायचा प्रयत्न होऊ शकतो. बाहेरून आपलं ते जमत नाही करायला. जे काय करायला हवं आहे त्या सिस्टममध्ये आपण जाऊन मग त्याला ती चेंज करता येईल. म्हणून शिक्षकांनी देखील हा पुढाकार घ्यावा आणि यावं असे पॉलिटिक्समध्ये, असे माझं वैयक्तिक मत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या काँग्रेस, शिवसेना उभाठा आणि आरपीआय गटाचे अधिकृत उमेदवार सौ सुंदरताई ओव्हाळ, त्याचप्रमाणे प्राजक्ताताई गायकवाड, त्याचप्रमाणे सुप्रिया भुतडा आणि रमेश पवळेसर ॲडव्होकेट आपले यांच्या प्रचार निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काँग्रेसचं मतदान करायचं आहे. त्यासाठी स्वतः उमेदवार तुमच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर या छोट्याशा मनोमिलनाच्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत. चार जे आपले उमेदवार आहेत त्यांना भरभरून तुम्ही मतदान करताल. सर्वप्रथम मी मतदारांना सगळ्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या डोक्यामध्ये कुठलंही काय आत्ता आणू नका. आज इथं कोण आहे, उद्या कोण तिथं आहे हा विचार न करता जे गेले ते उडून गेलेले कावळे आहेत. आज तुम्ही सगळे इथल्या मावळे आहेत. मला असं वाटतं की आतापर्यंत भोपळीला सगळ्यात जास्त काँग्रेस पक्षाला जे तारून नेलंय ते आपल्या या भागातल्या लोकांनी नेलंय, महिलांनी नेले. जास्त करून महिलांचं सर्वात मी आभार करतो आणि त्यांचं स्वागत करतो की आजपर्यंत तुम्ही काँग्रेस पक्षाला जे मतदान केलेलं आहे त्याचा पडसाद एवढा मोठा उमटलेला आहे की आजपर्यंत तुम्ही निवडून दिलेले उमेदवार सगळे नगरपालिकेत केलेले आणि चांगले कार्यक्रम करतात. त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्य आहे हे सगळं तुम्हाला महिलांना माहिती आहे. आणि आज एक लक्षात घ्या, जे कोणी आहेत ते सगळे आपले आहेत, जे गेलेले ते सुद्धा आपले आहेत. तुम्ही ते कोणी इकडे गेले असं कोणी डोक्यात आणू नका. ते तिकडे गेले असतील पण मतदान त्यांचं आपल्याकडेच होणार आहे, एक लक्षात घ्या. आज आपले चार जे उमेदवार आहेत सक्षम उमेदवार आहेत. सर्वांना सगळेजण ओळखता. तुम्ही आमच्या ताईंना तर तुम्ही सगळेजण ओळखता. राजा भोताडांची सून जे आहेत शिक्षित आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं डोक्यात काही आणू नका. आपल्या या चारही उमेदवारांना भरपूर मतदान करून निवडून आणून दाखवायचं या लोकांना की आम्ही पण कमी नाही आहेत.